बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात नवे संशोधक तयार होणं गरजेचं आहे। ज्या देशानं अमेरिकेतून लाल गहू आणून आपली माणसं वाचवली, त्याच देशाची कोरोनाची लस जगातील 60 देशांनी मागवली। अशा भारतात नवे संशोधक तयार करण्यासाठी शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। गडिंग्लज इथं झालेल्या डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। गडिंग्लजमधील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीनं बसरगेचे सुपुत्र आणि पुण्याच्या COEP संस्थेच्या भाऊ इन्स्टिट्यूटचे संस्थापक तसंच जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना यावर्षीचा डॉक्टर SS घाळी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 25,000 रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर हिरेमठ यांना पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश घाळी होते। यंदा या पुरस्काराचं 38वं वर्ष असून माजी आमदार डॉक्टर SS घाळी यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। नामदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी डॉक्टर हिरेमठ यांच्या कामगिरीचं कौतुक केलं। शारीरिक व्यंगावर मात करून डॉक्टर हिरेमठ समाजासाठी झटत आहेत। जनसेवा बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो महिलांना स्वावलंबी बनवलंय, हजारो तरुणांना उद्योजक केलंय। राज्याच्या विकासात त्यांचं अनमोल योगदान असून हा पुरस्कार संबंध महाराष्ट्राला प्रेरणादायी असल्याचं नामदार चंद्रकांत दादा म्हणाले। मेक इन इंडियाच्या धोरणातून भारत जागतिक स्तरावर महासत्ता होत असून आता शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं। दरम्यान सत्कार स्वीकारताना डॉक्टर राजेंद्र हिरेमठ भावूक झाले होते। आपल्या आजवरच्या वाटचालीत ज्येष्ठ बंधू, कुटुंबीय, शिक्षक आणि विद्यार्थी परिषदेच्या संस्कारांचा मोठा वाटा असल्याचं डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांनी नमूद केलं। दरम्यान प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी मानपत्राचं वाचन केलं। या कार्यक्रमाला गजेंद्र बंदी, ॲडव्होकेट BG भोसकी, प्राध्यापिका स्वाती कोरी, किशोर हंजी, विकास पाटील, अरविंद कित्तूरकर, संग्राम कुपेकर, उदय जोशी, लता हिरेमठ, महेश घाळी, डॉक्टर SB बिडकर, ओंकार खतकल्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।